हाय, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. आणि आज माझा ब्लॉग काढायचं कारण म्हणजे मी चालले माझ्या मामाच्या गावाला. म्हणजे आमची सगळी फॅमिली जाणार होती, पण ते आम्ही कॅन्सल केलं कारण की प्रत्येकाला म्हणजे माझे भाऊ आहेत, त्यांचे स्कूल आहेत, पप्पांचं काम आहे, मम्मीचं, म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळे काम आहे. त्यामुळं मी आणि माझी सिस्टर तेवढे आम्ही दोघीजण जाणार आहे, माझी आजी. आम्ही मिळून जाणार आहे आमच्या मामाच्या गावाला, कारण की ती गावाकडे यात्रा आहे. आमची आजी आमच्यासोबत येणार आहे. आमचा मामा पण म्हणजे लांब असतो, तो शहराकडे असतो आणि आता तो गावाकडे आलाय. त्याच्यामुळं त्याने खास मला बोलवून घेतलंय त्याला, कारण की खूप दिवस झाले आमची काही गाठ भेट नाहीत, कारण की तो तिकडे लांब असतो आणि मी पण इकडे असते. हा कॉलवरती बोलणं होतं, पण खास करून असं जास्त भेट वगैरे होत नाही आमची. त्यामुळं आमच्या मामाने मला तरी स्पेशली बोलवलं, कारण की त्या मामाची मी खूप लाडकी आहे. आणि तो माझे म्हणजे मामा असलं, त्यामुळं मामा ही अशी चीज आहे की ती भाचीचा खूप लाड करतो. तसंच माझा एक मामा आहे, तो माझा खूप लाड करतो आणि त्याने मला बोलवलंय. आता जायचंय, कारण की तिकडं गावाकडच्या यात्रेमध्ये तिकडं सोंग असते, अजून औषध असते. औषध म्हणजे मोठ्या प्रकारचे फटाकडे असते, म्हणजे फटाके असते तिथं. आणि खूप मजा येते. खूप मी एन्जॉय केलाय, खूप मस्ती केली. तेच बघण्यासाठी मी हा ब्लॉग केलाय. तर तुम्ही हा ब्लॉग अजिबात मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय. आम्ही चाललोय आता मावशीच्या घरी. बघू, इथं पोचलो आम्ही मावशीच्या घरी, पण मावशी कुठे दिसेना, बहुतेक घरात होती. बघू कुठं काय करते ती. तुला काय वाटतं? असेल घरात. आणि आम्ही आत गेल्यावरती बाबू झोपला होता आणि मावशी परत नंतर बाहेर रांगोळी वगैरे, काका सगळेजण तुळशीची लग्नाची तयारी करत होते. आणि तर बघू कोण कोण येते, किती वराड येते ते. मावशींना तर बोलवले सगळ्यांना. वराड ना. लाल आणि गुलाबी दोन्ही पण झाले. ब्रँड अक्षता कलरची छान वाटते ना, पण का ती घरी गेलेली आहे ना, त्यामुळं. मोबाईल वाला आता आमचं तुळशीचं लग्न लावून झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता पालखीच्या पाया पडायला. पालखी येते गावामध्ये, म्हणजे त्याची फेरी असते आणि पालखीची एंट्री झाली. खूप आवाज होता, खूप हलग्या होत्या, खूप माणसं होती आणि सगळी गुलाबांनी भरलेली माणसं होती. बायका तेवढ्या पाया पडायला आरतीचं ताट घेऊन तिथं पाया पडायला जातात. आणि नंतर सोंगा येते, त्यामुळे तिकडे जायचं होतं. तिकडे जायची घाई होती. तिथं गेलो आम्ही, थोडंसं लेटच पोचलो, पण खूप भारी वाटलं. तो खूप गर्दी वाढत चालली होती आणि त्यांचे म्हणजे एंट्रीसाठी तिथं मोठी झाडं लावली होती. खूप भारी वाटत होतं आणि खूप थंडी पण वाजत होती, पण मजा येत होती, त्यामुळे थांबलो होतो आम्ही. आणि अशा प्रकारे म्हणजे गोल अशी त्यांची फेरी असते, म्हणजे गावातून सोंगाची. आणि वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेऊन, म्हणजे मुलंच असतात, त्यांची सोंग घेऊन त्यांची रॅली असते.
आणि आम्ही तिथून सोंग बघितल्यानंतर औषध बघायला चाललेलो. सगळेजण खूप गर्दी होती तिथं जाताना पण, आणि तिथं गेल्यावर पण खूप गर्दी होती. ह्या सगळ्या रोहिणी बायका होत्या आणि वरती देवळाच्या वरती पण वरच्या साईडला माडीवरती सगळीकडे मुलं बायका वगैरे खाली बसल्या होत्या आणि खूप खूप मोठ्या प्रकारचे औषध म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकारचे म्हणजे नाही का फटाके होते. आणि स्टार्ट झालं होतं फटाके लावायला. तिथं खूप भारी वाटत होतं. लांब लांब बसवलं होतं सगळ्या माणसांना, कारण की त्याचे ठिणगी वगैरे अंगावर पण म्हणजे पडेल त्यामुळे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फटाके होता. आणि जसं जसं जास्त टाईम होईल ना तसं खूप खूप गर्दी वाढत होती आणि जास्त संख्या बायकांचीच होती. खूप लांबून लोक येतात तिथं बघायला ते फटाके, म्हणजे औषध म्हणतात त्याला. आणि खूप गर्दी पण वाढायला लागली होती. आणि खूप छान फटाके होते. विस्मरणीय काही क्षण म्हणतात ना त्या प्रकारचे होते. खूप भारी वाटत होतं. आणि एका प्रकारचे सगळे अख्खे गाव म्हणजे अख्खं गाव पूर्ण एका दिवशी दिवाळी साजरा करतात असं वाटतं. इतके खूप फटाके असतात आणि खूप भारी वाटतं. तर तुम्ही बघाल तर
लास्टचा फटाका लावला होता आणि आम्ही परत नंतर ते फटाके संपल्यावरती घरी निघालो आणि परत नंतर घरी गेल्यावर थोडासा कंटाळा आला. बघ हे दुसऱ्या दिवशीचं सगळं आहे, कारण की मी परत नंतर घरी गेल्यावर खूप कंटाळा आता खूप लेट पण झालं त्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही. हा दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. एवढे मोठे मोठे पाळणे आले होते ती आणि खूप मज्जा पण येत होती. हे बघताय तुम्ही किती भारी आहे. माझ्या मामाने फोर्स करून म्हणजे मामा म्हणला बस, म्हणजे बस मला आवडतंच खरं तर, मी माझ्या मामाने फोर्स केला बसमध्ये आणि मी फायनली तिथं त्यात पाण्यापाशी जाऊन उभं तर राहिले खरं ती हिंमत करून आणि मी त्यामध्ये बसले आणि पाळणं सुरू झालं. मी त्या पाळण्यामध्ये बसून नंतर दुसऱ्या पाळण्यामध्ये मी, माझा भाऊ आणि आमच्या ज्या ऑरेंज कलरची साडी ती माझी मामी आहे आणि आम्ही नंतर तेवढं त्या पाळण्यामध्ये बसून नंतर दुसऱ्या पाळण्यामध्ये बसायला गेलो. फास्ट भिंगत होता तो पाळणा, खूप भारी वाटत होतं. नाईटला ते पाळण्यामध्ये बसायला खूप मजा येते खरं तर आणि खूप भारी पण वाटत होतं. परत नंतर आम्हाला खाली उतरवलं पाळण्यातून आणि मामाने आम्हाला घरी घेऊन गेले, थोडीशी शॉपिंग केली आणि आम्ही नंतर घरी गेलो. खूप कंटाळा आला होता आणि खूप मज्जा पण आली होती. ढांटाडा. तर फायनली मी आज 2 दिवसातून घरी पोचले आणि खूप थोडी नर्वस पण आहे आणि हॅप्पी पण आहे, कारण की एन्जॉय केलं म्हणून हॅप्पी आहे आणि सॅड असे नाही की आमचा मामा परत नंतर म्हणजे कामावरती गेलाय. तो जास्त म्हणजे खूप दिवसातून येतो ना, त्यामुळं आता आमचे खूप आठवण पण येते मामाची खरं तर. पण काय करणार, तर हा ब्लॉग बघितल्यावरती मी त्याला सांगणार आहे की म्हणजे त्याचे कॉल मला नक्की करेल की मी त्याला खूप 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 मिस करते माझ्या मामाला. आणि ब्लॉग म्हणजे खूप एन्जॉय पण केलाय आणि हा तुम्हाला ब्लॉग बघताना पण तुम्ही एन्जॉय कराल इतकं मी गॅरंटी देते, कारण की खूप एन्जॉय केलाय मी आणि खूप हसण्यासारखं पण आहे त्यामध्ये. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि धन्यवाद.